या कथेचा मागचा भाग कुणी ऐकला नसेल तर आधी तो ऐकावा आणि मग यास सुरुवात करावी. जर आपल्याला हा भाग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. वासना अंतिम भाग. अमित पुजारी बाबांनी दिलेल्या पत्त्यावर आला. त्याच्या समोर वीरभद्राचे राजवाड्यासारखे दिसणारे वीरभद्र पॅलेस उभे होते. आत प्रवेश करताच त्याला शिवशंकराचे मंदिर दिसले. नकळत त्यांनी त्याची पावले तिकडे वळाली. मंदिरात गेल्यावर तो जागीच थबकला. एक बलदंड शरीरयष्टी असलेला उंचपुरा गौरवर्णीय तरुण भगवान शंकराच्या पिंडीजवळ वीरासनात होते लावून ध्यानमग्न बसलेला होता. त्याच्या चेहऱ्यावरील तेज व आत्मविश्वास पाहूनच अमित आपण योग्य जागी आल्याची जाणीव झाली. वीरभद्र ध्यानातून बाहेर आल्या. मंदिरातील प्रवेशद्वाराकडे नजर जाताच त्याला विनमस्क अवस्थेतील अमित दिसला. अमित जवळ येऊन त्याने अमितच्या खांद्यावर हात ठेवला. त्याचा हात खांद्यावर पडताच अमितचे अस्थिर मन शांत झाले. वीरभद्रचा सहवास त्याला आश्वासक व निश्चित करणारा वाटला. वीरभद्र अमितच्या त्याच्या खास रूममध्ये घेऊन आला. अमितकडून सर्व माहिती जाणून घेतली व अमितने रोहितच्या मृत्यूपासून ते अजयच्या मृत्यूपर्यंत सर्व घटना सांगितल्या. वाड्याच्या विषयी सांगताना त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. वीरभद्रच्या नजरेतून सुटले नाही. अमितने दिलेल्या माहितीवरून वीरभद्रच्या शंकांचे निरसन झाले नाही. तो अमितला म्हणाला की तुला संमोहन अवस्थेत नेऊन अजून माहिती घ्यावी लागेल. अमित कोड्यात पडला. वीरभद्र की मी पूर्ण व सत्य माहिती दिली तरी मग संमोहन का? वीरभद्र बोलला, तुम्ही बिमार पडल्यावर उपचारासाठी डॉक्टराकडे जातात. तुम्हाला काय त्रास होत आहे हे विचारून डॉक्टर तपासतो. समाधान झाल्यास औषध देतो, पण समाधान न झाल्यास तुम्हाला रक्त लघवी तपासायला सांगतो. गरज पडल्यास इतर टेस्ट सांगतो. आम्ही एक प्रकारे उपचार करत असतो. त्यासाठी आम्हाला सुद्धा काही टेस्ट कराव्या लागतील. फरक एवढाच की डॉक्टर शरीर तपासतो, आम्ही मनाचा वेध घेतो. मानवी धर्म, ईश्वराचा अद्भुत असामान्य आविष्कार, मोठमोठे ऋषीमुनी ज्ञानी मनाला शब्द बांधू शकले नाहीत. काबूत ठेवण्यासाठी तपस्या करतात. अघटित घडण्यापूर्वी हेच मन मानवाला वेगवेगळ्या प्रमाणे सूचना देत असते, अस्वस्थ करते, कधी अंगावर काटा आणते तर कधी स्वतःच्या अहंकाराच्या सुशिक्षितपणाचा त्वऱ्यास दुर्लक्ष करून संकट ओढवून घेते व आयुष्यभर रडतो. हेच मन माणसाच्या आतील गाभारा दाखवते. त्यासाठी संमोहन महत्वाचे. वीरभद्राचे बोलणे ऐकून अमितच्या मनातील सर्व संभ्रम दूर होतात व वीरभद्र लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. वीरभद्राने अमितला त्याने बनवलेल्या खास खुर्चीत बसविले व विशिष्ट संगीत लावून संमोहनावस्थेत घेऊन गेला. त्याच्याकडून हवी तेवढी माहिती मिळाल्यावर वीरभद्रने संमोहनावस्थेतून बाहेर काढले. वीरभद्र गोंधळात पडलेला होता. अमितने दिलेल्या माहितीनुसार त्याचे समाधान झाले नाही. त्याने अमितला त्याच्या गावाकडील वाडा दिसलेल्या जंगलाला भेट द्यायची इच्छा व्यक्त केली. अमितला या प्रकरणाचा छडा लावायचा असल्यामुळे त्याने दुसऱ्या दिवशी निघण्यास तयारी दर्शवली व वीरभद्रने पुढच्या आठवड्यात जाण्याची सूचना दिली व अमितनेही ती मान्य केली. अमित घरी जाण्यासाठी निघण्या अगोदर आपली भेट व चर्चा गुप्त ठेवण्याचे अमितला सांगण्यास वीरभद्र विसरला नाही. अमित निघून गेल्यावर वीरभद्रने या प्रकरणात लागणारे साहित्य एका ठिकाणी जमा करण्यास सुरुवात केली. त्याच्या अद्भुत अगरबत्ती, विचित्र द्राणव, मानव कवटी, रुद्राक्ष भगव्या काड्या, लाल धाग्यांना एकत्रित करून बांधलेले मोठे मंडल, रानकुकू, मोठा होम करण्यासाठी आवश्यक असणारे हवनपात्र आणि भगवान परशुरामांच्या परशुची साधर्म्य दाखवणाऱ्या परशु हे सर्व साहित्य मोठ्या बॅगमध्ये भरून ठेवल्यानंतर त्याने ध्यानाची तयारी करू लागला. वीरभद्राचे हे एक विशेष होते. कुठल्याही मोहिमेला निघण्या अगोदर काही दिवस तो ध्यानमग्न राहत असे. ध्यान केल्याने मन शांत होऊन सक्षम होते, तर सक्षम मन कुणाच्याही बंधनात येत नाही. कुठल्याही परिस्थितीत न डगमगता निर्णय घेण्याची क्षमता वाढूच लागते. त्याचे हे
मत खरे होते आणि खरेही होते. देव, ऋषी, दैत्य ध्यानधारणेबरोबरच वापर करत असत. शक्ती प्राप्त करण्यासाठी, मन शांतीसाठी, वरदान प्राप्तीसाठी, मनशांतीसाठी त्याच्याजवळ अजून एक पर्याय होता. त्याला खास अगरबत्ती त्याच्या जवळ अगरबत्ती अद्भुत यासाठी होत्या की त्या लावल्यावर कुठलीही नकारात्मक शक्ती या वाईट भावनांना मनात येतच नसे. त्याबाबत विश्लेषण देताना वीरभद्र म्हणाला, मुळात जे वाईट व अमानवी शक्ती या मानवाच्या सोबतीशिवाय एकट्याला काहीच करू शकत नाही. त्या मानवी शक्ती नकारात्मक विचारांचे जाळे तयार करून मग त्यांच्यावर स्वतःच्या अंमल प्रस्थापित करतात. या जाळ्यापासून दूर राहण्यासाठी तुम्हाला काही बाह्य गोष्टींची मदत घ्यावी लागते. तुम्हाला अनुभव घ्यायचा असल्यास तर सकाळी व संध्याकाळी आई व बहीण व पत्नी पूजा करून देवाजवळ अथवा तुळशीजवळ अगरबत्ती लावते. तेव्हा तुम्ही घरी नसले तरी बाहेरून आल्यावर अगरबत्तीच्या वासनेचा तुमचं मन प्रसन्न होतं. शेवटी अमितच्या गावाला जायचा दिवस उजाडला. अमित कव्याला त्याच्या गावाच्या जवळच्या कंपनीत कामासाठी जात असल्याचे सांगून वीरभद्रला घ्यायला गेला. वीरभद्र तयारीतच होता, पण तत्पूर्वी त्याने अमितला बंगल्याच्या महादेवाजवळ मंदिरात दर्शन नेऊन घ्यायला लावले व ध्यानमग्न बसण्यास सांगून त्याच्या डोक्यावर हात ठेवत तोंडात काहीतरी पुटपुटू लागले. नंतर अमितच्या गाडीची दोघेही अमितच्या गावाकडे निघाले. गावी पोहोचल्यावर त्याने अमितला गाडी त्याच्या घरी न घेता सरळ शेताजवळ जंगलात लावायला सांगितले. अमितने गाडी जंगलाजवळ आणून उभी केली. इथून पुढे त्याच्या पायीच वाटचाल करायची होती. जंगलातून पायी चालत ते खूप दूरवर आले व वातावरणात कुठलाही बदल नव्हता. वातावरण अगदी दैदिन्यमान दिवसासारखे शांत असल्याचे पाहून अमितला आश्चर्य वाटले. पण वीरभद्र मात्र इकडे झाडे झुडपे व पक्षी वातावरणात होणारे बदल टिपत होता. सध्या तरी त्याने निघताना मनात जे काही तर्क बांधले होते ते खरे होते. खूप वेळ चालल्यावर तो जिथं अमितला वाडा दिसला त्या जागी आलाय. तिथे फक्त पिंपळाचे बडे मोठे झाड होते. वटावरून त्या जोगाकडे पाहत अमितने याच जागी वाडा दिसल्याचे व वाड्यात पिंपळाचे झाड असल्याचे खात्रीपूर्वक वीरभद्रला सांगितले. वीरभद्रने त्या मोठ्या झाडाला 2 फेऱ्या मारल्या. अमित इशारा करत त्याच्या मागोमाग येण्याची खूण केली. झाडापासून थोडे दूर आल्यावर चांगली मोकळी जागा पाहून वीरभद्रने मोठा षटकोनी आकार काढला व त्याच्या भोवती मंत्र म्हणत 11 फेऱ्या चालून अमित सोबत त्या षटकोनात प्रवेश केला. अमितला काही झाले तरी षटकोनातून बाहेर न पडण्याची सूचना देऊन ध्यानमग्न झाला. त्या ध्यानातून बाहेर आल्यावर त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती व अमितच्या चेहऱ्यावर प्रश्न. अमितने विचारले की वाड्याचा अनुभव आम्ही घेतला आणि आता तिथं वाडा नाही का? यावर वीरभद्र म्हणाला, याच्या 2 शक्यता असू शकतात. एक म्हणजे एक गोष्ट घडून येण्यासाठी विशिष्ट परिस्थितीत जुळून यावं लागते. चंद्र किती दूर आहे तरीही त्याच्या प्रभावाने समुद्राला भरती ओहोटी येते. पण मग दुसरी शक्यता म्हणजे कुलूप त्याच्या चावीने उघडते. दुसरी चावी त्याला लागत नाही. तशी या प्रकाराला काहीतरी चावी असेलच. मग ती वस्तू, व्यक्ती, वार तिथीच्या रूपात असू शकते. चावी शोधावी लागेल. इकडे तुमच्यासोबत काय घडले हे जाणून घेण्यासाठी मी ध्यानात बसलो होतो, पण सर्व चित्र अस्पष्ट व धूसर दिसत होते. याचाच अर्थ की जागेवर कोणीतरी अंमल चालवतो. पण विशेष वेळेतच आपण या तुझ्या गावातील घरी जाऊ. तू घरच्यांना माझी ओळख करून दे. वनस्पती म्हणून, संशोधक म्हणून ओळख करून दे. काव्याला बोलावून घे. काव्याचे नाव निघाल्यावर अमितने काव्याला बोलावून घ्यायची खरंच गरज आहे का यावर वीरभद्रने फक्त हो उत्तर दिले. अमितच्या गावातील सर्व घरी पोचल्यावर
वीरभद्रने सांगितल्याप्रमाणे अमितने ओळख करून दिली. अमितने काव्याला शेताच्या कागदपत्रांवर तिच्या सह्यांची गरज असल्याचे सांगून उद्याच निघायला सांगितले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काव्या तिथे पोहोचली. काव्याला पाहून उर्मिला व सुमितला आश्चर्य वाटले पण अमितने त्या कागदपत्रांचा विषय सांगून वेळ मारून नेली. रात्री वीरभद्राने जंगलातील औषधी वनस्पती शोधण्यासाठी सर्वांना जंगलात चालण्याची विनंती केली. तेव्हा काव्याला बोबडच आली. वीरभद्राने काव्याला भीतीनं बाळगण्याविषयी सांगितले. सर्वजण झोपी जाण्यासाठी निघाले. उर्मिलाच्या आसुरी हसण्याकडे कुणाचे लक्ष नव्हते. दुसरा दिवस उजाडला. तोच अशुभाचे सावट घेऊन आकाशात काळ्या रंगाची ढगाची गर्दी घेऊन सर्वत्र अंधार पसरून गेले होते. थोड्या वेळाने अमितचा भाऊ, त्याची पत्नी काव्या आणि वीरभद्र जंगलाकडे निघाले. निघताना वीरभद्र आपली बॅग घ्यायला विसरला नाही. जंगलातील पिंपळाच्या झाडाकडे ते निघाल्यावर ते मध्येच एक काळे मांजर व केस व शेपटी ताट करून सर्वांकडे पाहत पिस्कारत होते. आणि वीरभद्र सावध झाला. त्याने अमितला जर एकमेकांपासून दूर झालोच तर सर्वांना पिंपळाच्या झाडाजवळ या वाडा दृश्य स्वरूपात आलाच तरच वाड्याच्या आत घेऊन जायला सांगितले. थोड्याच वेळात वातावरणात बदल झाले. हवेतील गारठा वाटून सर्वांना हुडहुडी पडली. त्यात ढगफुटीसारख्या पावसाला सुरुवात झाली. जवळचेही दिसणे कठीण झाले. सोसाट्याचा वाडा सुटून ते ढकलल्या जात होते. जणू काही कुठली तरी शक्ती त्याच्यात इच्छित स्थळी नेण्यास बाध्य करत होती. सर्वजण एकमेकांपासून दूर झाले. एकमेकांपासून दूर झाल्यावर कोण कुणासोबत आहे हे समजायला मार्ग नव्हता. थोड्या वेळाने आकाश निरभ्र झाले. दारावर जेव्हा सर्वांनी परिस्थितीचा आढावा घेतला तेव्हा उर्मिला व वीरभद्र त्यांच्यात नव्हते. या दोघांच्या सोबत नसल्याचे पाहून अमितला उर्मिलाच्या डोळ्यातील चमक व तिचे चद्मी हसणे आठवून वीरभद्रच्या काळजीत पडला. इकडे वीरभद्र समोर वाडा उभा होता. यावेळेस काव्याच्या जागा उर्मिलाने घेतली होती. वाड्यात शिरल्यावर पिंपळाच्या झाडाजवळ ओसरीच्या ते दोघेही आलेत अन अचानक उर्मिलाच्या देहबोलीत फरक पडला. उर्मिला वीरभद्रकडे मादक व घायाळ करणाऱ्या नजरेने पाहू लागली. वीरभद्र तिच्याकडे जायला निघाला तेव्हा तिच्या नजरेत सावध जाळ्या तटाकड्याची चमक होती. तिने वीरभद्राला ओळखलेच नाही. शिवाच्या गणाचा वीरभद्र हा अंश अन त्याचे नाव घेऊन आला होता. एका क्षणाला आसक्त तर दुसऱ्या क्षणाला विरक्त होण्याची असामान्य क्षमता होती त्याच्यात. तो उर्मिलाजवळ गेला आणि बॅगेतील कुंकू तिच्यावर उधळले. अंगावर पडताच उर्मिलाच्या चेहऱ्यावरील भाव झरझर बदलत जाऊन ती बेशुद्ध झाली. वीरभद्राने तिला उचलून पिंपळाच्या झाडाखाली आणले. तिच्या भोवती अभियांत्रिक रिंगण केले. तोपर्यंत वीरभद्राने सांगितल्याप्रमाणे अमित इतरांना घेऊन वाड्यात आला. सर्वजण वाड्यात आल्यावर वाड्याचे दार करकरत बंद. वीरभद्राने पिंपळाच्या झाडावर प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. प्रदक्षिणा घालताना तो खिशातून एक रुद्राक्ष ठराविक अंतरावर टाकत होता. अचानक पिंपळाच्या झाडाने जोराने सडसड करायला सुरुवात केली. झाडाच्या फांद्या एकमेकांवर घासून होणाऱ्या आवाजाने उरात धडकी भरत होती. पिंपळाच्या झाडाकडे पाहणाऱ्या झाडावरून दोन डोळे आपल्याकडे रोखलेले दिसायचे तर कधी आत त्याच्या फांद्यावरून कोणी झेप घ्यायचा पवित्रात दिसायचे. वीरभद्र प्रदक्षिणा पूर्ण करतच होता की अचानक कोणीतरी त्याच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार केला. वीरभद्र डोळे विस्फारून मारणाऱ्याकडे व्यक्तीकडे बघत असतानाच त्याच्या डोळ्यासमोर अंधार होत तो बेशुद्ध झाला. वीरभद्र मारणारा व्यक्ती होता सुमित, अमितचा भाऊ. बदललेली घटना डोळ्यांपर्यंत मेंदूपर्यंत पोहोचली पण मेंदू स्वीकारायला तयार नसल्यावर काही काळ काय करायचं हे न समजून शून्य पडते तशी अवस्था अमितची झाली होती. शक्याचा बाण
भावाने असे का वागावे हे त्याला कळत नव्हते. वीरभद्र शुद्धीवर आला, पण जोरदार हल्ला झाल्यामुळे त्याच्यातील त्राण निघाले होते. अमितने धावत जाऊन सुमितला धक्का दिला व वीरभद्राला आधार देऊ लागला. त्याने मदतीसाठी काव्याला आवाज दिला व त्याच्या आयुष्यातील दुसरा धक्का बसला, जो बतवणे जड होते. काव्या सुमितच्या हातात हात घालून हसत होती. अमितला उर्मिलाचा संशय होता, पण घडले मात्र वेगळेच. अचानक अमितला काहीतरी आठवले. त्याची दीक्षा निघताना वीरभद्राने त्याला मंदिरात दिली होती. त्याने काळ्या लाल डांगे पिंपळाला बांधायला सुरुवात केली व तोंडाने पुटपुटत होता, कैलासपती अर्धचंद्रधारी, जटांत्या राधा त्रिनेत्रकारी, भूतपिशाच प्रेतांचा संहारी, धाव शंभो आम्हास तारी. जसजसा अमित पिंपळाच्या झाडाला अभिमांत्रिकपणे धागे बांधत होता, तसतशी काव्या बंधनात अडकत होती. वीरभद्राने सोबत आणलेल्या परशूर काढून पिंपळाच्या खोडावर जोरदार वार केला. तशी वाड्यात किंकाळी घुमली. ती किंकाळी काव्याची होती. काव्याचे रूप जाऊन तिच्या जागी नवीन रूप आकारास येत होते. चेहऱ्यावर मोठमोठे फोड उठत होते. त्यातून पू बाहेर पडत होता. अर्धा चंद्र जळालेला होता. डोक्यावर केसच नव्हते. काव्या जोरजोरात किंचाळत होती, पण बंधनात अडकल्यामुळे तिला काहीच करता येत नव्हते. तिने सुमितकडे पाहत इशारा केला व तसा सुमित व अमित व वीरभद्रच्या अंगावर धावून जायला निघाला, पण त्याचे पाय हलतच नव्हते. वीरभद्र हसला. त्याने सुमितला जाग्यावरच स्तब्ध केले होते. वीरभद्र आता हातातील परशूने पिंपळाच्या मुळावर वार करायला सुरुवात केली. काव्य त्या वारांबरोबर वेदनेने विवडत होती. वीरभद्र तिला म्हणाला, मी तुला 2 प्रकारे मुक्ती देऊ शकतो, त्रास किंवा शांततेत. तुला शांततेत मुक्त व्हायचे असेल तर सत्य काय ते सांग. काव्याने वीरभद्राच्या प्रस्तावाचा विचार केला आणि तिच्या शक्ती वीरभद्रापुढे कमी पडत होत्या. ती म्हणाली, मी अवंतिका 500 वर्षापूर्वी या जागेवर एक नावाजलेले सरदार होऊन गेले. त्यांना 2 पत्नी होत्या. मी दुसऱ्या क्रमांकाच्या काची. सरदारांच्या व माझ्यात वयात 20 वर्षाचा अंतर होता. जास्त वय सतत युद्धात व राजकारणात राहत असल्यामुळे माझी शारीरिक गरज सरदाराकडून पूर्ण होत नसे. मी दुसऱ्या पुरुषासोबत संबंध प्रस्थापित केले. सरदारांना ही गोष्ट समजली. त्यांनी माझ्या अंगावर उकळते तेल टाकून मला जिवंत जाळले. शरीर गेले, पण माझी वासना अतृप्तच होती. अमित आणि काव्याचे गुपित फक्त सुमितला माहीत होते. अमितमध्ये पुरुषार्थाची कमी असल्यामुळे काव्याला मूल होत नव्हते. तशी तिची शारीरिक गरजही पूर्ण होत नव्हती. अशातच सुमित व काव्यामध्ये संबंध निर्माण झाले. असेच एकदा अमितचा भाऊ सुमित व काव्या या जंगलात फिरायला आले व या पिंपळाच्या झाडाखाली एकमेकांच्या शरीराचा उपभोग घेतला असतानाच माझ्या अंमलाखाली आले. मी ओळखते की दोघंही कामाचे आहेत व दोघंही आपापल्या वासनापूर्तीसाठी काहीही करू शकतात. मी दोघांनाही माझे हस्तक बनविले. सुमितला मी वाड्यातील खजाना देण्याचे तर काव्याला मूळ प्राप्त करून देण्याचे आश्वासन दिले. या दोघांकडे कुणाचे लक्ष जाऊ नये म्हणून उर्मिलाचा वापर करून घेत होतो. ती तिच्या नकळत आमच्या अंमलाखाली तिच्यावर संशय येईल तशी वागत होती. हे पिंपळाचे झाड म्हणजे माझे प्रतीक आहे, किंबहुना माझा जीवच त्यात आहे. वीरभद्र, आजपर्यंत हे कुणी ओळखू शकला नाही, पण ते तू शोधून काढलेस व माझ्यावर आक्रमण न करता झाडावर केलेले म्हणून माझी शक्ती संपली. काव्याच्या रूपातील अवंतिकाचे बोलणे संपल्यावर वीरभद्रने बोलायला सुरुवात केली. अवंतिका, मी रोहित आणि अजयच्या मृत्यूचे नेमके शास्त्रीय कारण जाणण्यासाठी जोगांच्या डॉक्टरांना भेटलो. त्यांनी त्यांच्या मृत्यूचे कारण सांगितले. अतिसंभोग कारण ऐकून मी पण हैराण झालो. रोहितचे एक वेळ समजू शकतो, पण अजयचे तर लग्न सुद्धा झाले नव्हते. आणि तेव्हा माझ्या लक्षात आले की कोणीतरी
अमानवी शक्ती यांच्यासोबत रोज अमानवीय संभोग करत होती. त्यांच्यामुळे ते कंगत कंगत जाऊन मरण पावले. ही वासना फक्त शारीरिक नसते. काव्याला मूलप्राप्तीची वासना होती, तर सुमितला वाड्यातील कधीनाची कुठल्याही गोष्टीची अतिहाव ठेवणे म्हणजेच वासना. दुर्दैवाने आम्ही वासना हा शब्द फक्त एकाच गोष्टीसाठी लक्षात ठेवतो व तो ऐकल्याबद्दल वाचल्याबरोबरच आमच्या भावना चेतविल्या जातात. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, अमानवीय शक्ती अतृप्त महत्वाकांक्षी माणसांना सहजासहजी लक्ष करून घेते. कारण अशी माणसे सारासार विवेकबुद्धी गमावून बसलेली असतात. अरे, अमानवीय शक्तींना आपल्या जगात येण्याचे आमंत्रण आपणच देत असतो. कधी स्वार्थासाठी, कधी कुणावर सूड उगवण्यासाठी, तर कधी आपल्या विविध प्रकारच्या वासनापूर्तीसाठी. अमानवीय शक्तींना बोलावणे सोपे असते, पण परत पाठवणे खळबळजनक, अशक्य. एवढे बोलून वीरभद्रने हवनकुंड लावून त्यात पिंपळाचे झाडाचे पान काटक्या टाकल्या. त्यावर राड कुंकू टाकत मंत्र म्हणायला सुरुवात केली. थोड्या वेळाने काव्या आणि सुमितच्या शरीरातील काळपट धूर निघून पिंपळाच्या पानाच्या झाडात समाविला. सुमित व काळ्या बोहडच्या येऊन खाली कोसळले. थोड्या वेळाने काव्या व सुमितच्या शरीरातून काळपट धूर निघून पिंपळाच्या झाडात सामावला. सुमित व काळ्या बोहडच्या येऊन खाली कोसळले. वीरभद्रने हवनकुंडातील जळत्या लाकडाचा तुकडा पिंगळा झाडावर टाकला आणि झाड धडाधड पेटले. काही वेळात त्या झाडाच्या ठिकाणी फक्त लाल राखेचा ढिगाळ शिल्लक उरला होता. अवंतिका पर्व संपले होते, परंतु खूप रहस्यांचा भेद झाल्यामुळे अमित, सुमित, काव्या, उर्मिला यांच्या आयुष्यात वितुष्ट निर्माण झाले. म्हणून वीरभद्राने सर्वांना संमोहित करून त्यांची स्मृती पुसून टाकल्या. जर आपल्याला हा भाग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.